नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे. तर आज आपल्या अळ्यांची जी आपण 350 ची अंडीपुंज घेतली होती, त्या बॅचची आज सुरुवात होत आहे आणि सुरुवात करताना प्रथम शिवाजीराव गुंजाळ पाटीलच्या शेडवरती आपण ही 350 ची बॅच घेतलेली आहे. खरं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे रेशीम शेड आहे. 100 फुटाचं रेशीम शेड आहे आणि रुंदी 28 फूट आहे. यामध्ये जवळपास 600 अंडीपुंजाची आपल्याला बॅच घेता येईल. पण सुरुवातीच्या काळामध्ये पाला कमी असतो. त्या पिरियडमध्ये आपण स्टेप बाय स्टेप आपण बॅच घेत असतो. आता सुरुवातीच्या ज्या बॅचेस होत्या त्यांनी 100, 125 यापासून स्टार्ट केलेली आहे. आता ही त्यांची मोठी बॅच आहे 350 ची. यानंतर 500, 600 अंडीपुंजाची दर मंथली त्यांच्या बॅचेस चालणार आहे. त्या पद्धतीनं त्यांनी शेड पण डेव्हलप केलेला आहे आणि प्लॉट पण रेशीमचं जे डेव्हलप केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण आज सकाळी चॉकी आणली होती, पण जो मोल्ट होता तो आपण आज 5 वाजता पास केलेला आहे. आता प्रथम तुम्ही अळ्यांची कंडिशन बघून घ्या. चॉकी आल्यानंतर या पद्धतीने आपला दुसरा मोल्ट हा संपूर्ण पास झालेला पाहिजे. त्यानंतरच आपल्याला विटकरी विजेत्याची यावर डस्टिंग करायची असते आणि पहिली फेडिंग करायची असते. हे बघू शकता तुम्ही. सर्व अळ्या ज्या असतात त्या आपल्या दुसरं मोल्ट वरून पास झालेल्या पाहिजे. त्यानंतरच आपल्याला मोल्ट सगळा पास करायचा असतो. या पद्धतीने अळ्यांची कंडिशन आहे. साईज पण चांगली आहे आणि व्हेरिएशन पण 0% डायरेक्ट व्हेरिएशन यामध्ये नाही दिसत काहीच. सगळ्या अळ्या एकसारख्या आहे. अशा आपण 350 अंडेपुंजाची बॅच घेतलेली आहे. जवळपास 28 ट्रे आहे आणि शेड जे आहे ते जवळपास 100 फुटाचं आहे. या पद्धतीने 28 ट्रे आहे. इकडनं 14, या बाजूनं 14 ट्रे आहे आणि या बाजूनं 14 ट्रे आहे. आता या ट्रे मध्ये आपण नेट टाकून फेडिंग करणार आहे आणि त्यानंतर जो हे खाल्ले 2 बेड बनवलेले आहे त्यामध्ये आपण अळ्या शिफ्ट करणार आहे. तर या पद्धतीने आपल्या अळ्यांची कंडिशन आहे. 5 वाजता आपण यावर मोल्ड पास झाल्यानंतर विटकरी विजेत्याची धुराळणी केलेली आहे. त्यानंतर या पद्धतीने निळे नेट येत असते. चॉकी आल्यानंतर आपल्याला फर्स्ट फीडिंग जी असते ती आपल्याला या निळ्या नेटवरती करायची असते. ही चॉकी मोल्ड पास झाल्यानंतर आपल्याला यावर विटकरी विजेत्याची धुराळणी करायची. त्यानंतर ही नेट जी असते ती आपल्याला पूर्ण ट्रे मध्ये या पद्धतीने टाकून यावरती आपल्याला पहिली फीडिंग करायची असते. जेणेकरून ज्या पास झालेल्या ज्या अळ्या असतात किंवा ज्या व्हेरिएशनच्या छोट्या ज्या अळ्या असतात त्या पूर्णपणे या जाळीच्या खाली राहत असतात. जेणेकरून बॅच मध्ये सुरू असताना या व्हेरिएशनच्या अळ्या दिसत असतात आपल्याला लहान मोठ्या. या आपल्याला सुरू बॅच मध्ये आढळून येत नाही आणि व्हेरिएशन आपण या ठिकाणीच कंट्रोल करून ते बाजूला सेपरेट करू शकतो. त्यानंतर आपल्याला व्हेरिएशनचा प्रॉब्लेम सर्वात प्रथम ग्लासरी, फ्रॅक्चरी, खडू यासारखे जे रोग येतात आपल्या बॅच सुरू असल्यानंतर त्या बॅच मध्ये प्रॉब्लेम फक्त ज्या छोट्या अळ्या असतात त्यांच्यापासून सुरुवात होते. थोडक्यात सांगायचा विषय म्हणजे लहान ज्या अळ्या असतात त्यांची प्रतिकार शक्ती ही कमी असते. रोग प्रतिकार शक्ती ही त्यांची कमी असते. त्याच्यामुळे त्यांना सर्वात प्रथम हा रोग येतो आणि तो आल्यानंतर इतर पण अळ्यांना तो पांगत असतो. त्यासाठीच आपल्याला जे व्हेरिएशन असतं चॉकीमध्ये आलेलं तर ते आपल्याला या ठिकाणावरून कमी करता येतं आणि तिथून पुढे आपल्याला बॅच एकसारख्या सगळ्या अळ्या सोबत घेऊन जातात. आता या पद्धतीने आपण दुसरा मोल्ड पास केल्यानंतर ही आपली पहिली फिडिंग राहणार आहे आणि उद्या सकाळची आपली दुसरी फिडिंग राहणार आहे. तर चला या पद्धतीने सर्व याच्यावर आपण नेट टाकून यावर आपण पहिली फिडिंग करून घेऊया. या पद्धतीने विटकरी विजेत्याची आपल्याला डस्टिंग करायची आहे. डस्टिंग करताना काळजी घेताना आपण या डस्टिंग मशीनचा वापर केला पाहिजे. जेणेकरून ज्या आपल्या तोंडावरती जी विजेता उडत असते त्याचे स्किन प्रॉब्लेम वगैरे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आढळून येत आहे. त्यामुळे या मशीनचा वापर जर केला तर ते उडत नाही आणि नाकात पण त्याची धूळ जात नाही आणि ठसका पण लागत नाही. या पद्धतीनं डस्टिंग मशीनचा आपण वापर करून विटकरी विजेत्याची धुराळणी करायची आहे.
तर या पद्धतीने आपण ट्रेवरती विटकर विजाताची दोराळणी केलेली आहे आणि त्यानंतर नेट टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण ही फेडिंग करत आहे. तर दुसरा मोल्ड पास केल्यानंतर ही आपली पहिली फेडिंग आहे. यानंतर आपल्याला जज बेस्टचा वापर करायचा आहे. जज बेस्ट वापर करताना आपण त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे, किती लिटर पाण्यामध्ये मिक्स केलं पाहिजे हे आपण बघणार आहे. या पद्धतीने आपण फेडिंग केल्यानंतर खरं तर फेडिंग करत असताना यावरती आपल्याला कुटी करूनच फेडिंग करावं लागते नेटवरती. पण या फांत्या टाकून आपण बघू कसं करता येईल ते. या पद्धतीने पहिले कटिंग फेडिंग आपण फांत्या टाकून केलेली आहे ट्रेवरती. 2-3 तासाने आपण खाली बेड बनवून यावरती घेणार आहे. तर फेडिंग झाल्यानंतर आपल्याला जज बेस्टचा कसा वापर करावा लागतो हे आपण बघूया. त्याच्या आधी छोट्या छोट्या 3 बॅची काढल्या. एक 100ची काढली, एक 125ची काढली, एक 50ची काढली. पण त्या चांगल्या निघल्या, पण एवढ्या लई नाही. आता बघू जास्त आणले कसे निघतात ते. आता यांची पहिलीच बॅच आहे ती पहिली म्हणण्यापेक्षा मोठी बॅच घ्यायची पहिलीची. मोठी बॅच घ्यायची ही पहिली बॅच आहे म्हणण्यापेक्षा आपल्या 350 अंडी पण ज्याची बॅच घेतलेली आहे. आता त्याचा रिझल्ट कसा येतो तो तर आपल्याला शेवटी बघायलाच भेटेल. शेवटी पालाची क्वालिटी जर चांगली असेल तर बॅच पण चांगली निघत असते आणि शेड पण वातावरण मेंटेन करण्यासाठी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आता त्याचा उद्याचा जो आपला दुसरा फेडिंगचा व्हिडिओ येईल तो सर्वांनी बघून घ्या. त्यामध्ये शेड मेंटेन कसं केलेलं आहे, कडानी पोते लावलेले आहे, त्यावर वरती ड्रिपची नळी, त्यानंतर हे सिमेंटी पत्रे वापरलेले आहे, त्याच्यावरती स्प्रिंकलर पण वापरलेलं आहे, जेणेकरून जो उन्हाळी बॅच मध्ये गारवा आपल्याला शेडमध्ये आर्द्रता ही 60 पेक्षा जास्त लागते किंवा 50% पेक्षा जास्त लागते, ते आपल्याला यामध्ये मेंटेन करता येते. तर आता जज बेस्टचा विषय आहे, जज बेस्ट कसं वापरायला पाहिजे. आता जज बेस्ट मध्ये दुसरा मोल्ट आणि तिसरा मोल्ट आणि चौथा मोल्ट मध्ये वेगळे वेगळे पॅकेज येत असतात. आता जज बेस्ट वापरायचा विषय असा असतो, त्याचा सिल्क रेशो जो असतो कोशाची जाडी ती त्यावरती जाड म्हणजे थिकनेस जे राहते कोशाची ती जाड होत असते. आता यावरती आपल्याला दुसरा मोल्ड पास केल्यानंतर पहिली फेडिंग आहे त्यावरती आपण जज बेस्ट 2 लिटर पाण्यामध्ये 10 ml वापरायचा आहे आणि त्याचा आपण जसं संपूर्ण वापरतो त्या पद्धतीनेच आपल्याला स्प्रे जज बेस्टचा करायचा आहे.